हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा सत्संगच्या या पुढच्या सेशनमध्ये. आय होप सो माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. अँड प्लीज मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन. सो आपला व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे, म्हणजे आपण एकमेकांना बघू शकू शांततेत. गुड. सो मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन अँड आय होप माय व्हॉइस इज ऑल्सो क्लिअर. हॅलो, माईक चेक. इज इट क्लिअर? गुड. जस्ट अ मिनिट. ओके. सो वेलकम वेलकम वेलकम, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुढच्या या सत्संग क्लासमध्ये. सो सत्संग काय आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तरीही मी एकदा एका मिनिटामध्ये रिपीट करतो. जे लोक नवीन आले आहेत, जे लोक प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन लोक जॉईन करतात, त्यासाठी सत्संग प्रत्येक रविवारी आपण भेटतो सकाळी 10 वाजता. आणि यामध्ये आपण लाईफच्या कुठल्यातरी विषयावर डिस्कशन करतो. जसं की मागच्या वेळेस रविवारी मी अवेलेबल नव्हतो. त्यावेळेस हेल्थ या विषयावर प्रकाश सरांनी आपल्याला गाईड केलं. बऱ्याचदा या सत्संगमध्ये आपले जे सीनियर स्टुडंट आहेत, ज्यांनी आपल्याकडे ग्रँड मास्टर केलेलं आहे, ट्रेन द ट्रेनर केलेलं आहे, ते लोकांना सुद्धा आपण चान्स देतो, की ते लोकं तुमच्यासमोर येऊन शेअर करतील त्यांचे थॉट्स, त्यांचे विचार. सो इथे फक्त लर्निंग होत नाही, तर इथे पर्सनल डेव्हलपमेंट होते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात. सो तुम्ही जे लोकं बरेच दिवस झाले कंटिन्युअसली सेशन अटेंड करत आहेत, त्यांनासुद्धा त्या गोष्टी काही जाणवत असतील. आणि आता आपण एक विषय हातात घेतलेला आहे. त्या विषयाचं नाव आहे गीता. ओके. सो भगवद्गीतेवर आपण आता चर्चा करतोय आणि भगवद्गीता आपण समजून घेतोय. सो मागचे 2 रविवार 2 अध्याय आपले झालेले आहेत. आता आपण पुढचा जो अध्याय आहे, तो शिकत आहोत आणि त्या अध्यायाचं नाव आहे, तिसरा अध्याय जो आहे आता, आणि कर्मयोग त्याचं नाव आहे, तो आपण शिकणार आहोत. सो सत्संगचं मोठं-मोठं मीनिंग असं आहे, की सत्य का संग, अ कंपनी ऑफ ट्रुथ, अ कंपनी ऑफ गॉड. सो जेव्हा तुम्ही सत्याच्या सोबत असता, तेव्हा तुम्ही ईश्वराच्या सोबत असता. राइट? सो ह्याच उद्देशाने हा जो क्लास आहे, हा सुरू झाला होता. आणि मला सांगायला आनंद होतो, की जवळ-जवळ 1 वर्षापेक्षा जास्त झालं झालं असेल, आपण हा क्लास करतोय. फ्री ऑफ कॉस्ट आणि सर्वांसाठी याचं आपण ओपन ठेवलेलं आहे. बऱ्याचदा जेव्हा मी लेव्हल 1 चे क्लास घेतो, लेव्हल 2 चे क्लास घेतो, तेव्हा मला विचारलं जाते, की "सर, फ्री काही नाही आहे का तुमच्याकडे?" ओके. सो असे जे लोकं होते किंवा असे जे आपले साधक होते, की ज्यांना फ्री नाही, फ्री पाहिजे होतं काहीतरी आणि त्यांच्याकडे कदाचित तेवढे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे नव्हते. त्यांच्यासाठी हा सत्संगचा मी क्लास चालू केलेला आहे. पण आनंदाची गोष्ट अशी आहे, की सत्संगच्या क्लासमध्ये, ग्रुपमध्ये 550 पेक्षा जास्त लोकं आहेत. ओके. आणि प्रत्येक रविवारी आपण घेतोच आणि अटेंडन्स तुम्ही पाहता आता किती आहे. ओके. सो असो, मुद्दा हा आहे, आजचा जो कर्मयोग आहे, हा त्याच्यावरच आहे. आजचा जो विषय आहे कर्मयोग, हा तेच सांगतो आपल्याला. काय सांगतो? तो सांगतो, की "कर्म करते जा, फल की इच्छा मत कर." तुम्ही तुमचं कर्म करत जा. पण यालाच मी मागच्या वेळेस थोडंसं समजावून सांगितलं होतं. पुन्हा आता आपण थोडंसं लक्ष देऊ इकडे आणि थोडंसं याला समजण्याचा प्रयत्न करू. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, की कर्म करते जा आणि फळाची चिंता नको करू किंवा फळाची अपेक्षा नका करू. याचा अर्थ हा नाही, की फळाला बिलकुल बघूच नको. पण त्या त्या काय म्हणतात त्याला, त्या अपेक्षेने नको बघू. तुझं काम तू केलं, तर तुला फळ हे मिळणारच आहे. नो डाउट अबाउट इट. बस शायद थोड़ा लेट हो सकता है, शायद दूसरे को थोड़ा जल्दी मिल सकता है, आपको थोड़ा देर से मिल सकता है. पण ते मिळत नाही आहे, ते होत नाही आहे, याच्यात जर आपण राहिलो, तर मग ते काय आहे, की आपण त्या फळाची अपेक्षा करत आहोत, की यार मैं इतना तो कर रहा हूँ, हो नहीं रहा है. ओके. सो यू डोंट थिंक अबाउट दैट. यू जस्ट डू योर वर्क. सुबह उठो, अपना काम करो, सुबह उठो, अपना काम करो, सुबह उठो, अपना काम करो. And when you see end of the month, automatically you will get what you want. लेकिन 3 दिन सुबह उठ के काम किया और बाद में अगर कुछ नहीं मिला, चौथे दिन अरे यार छोड़ यार कुछ नहीं हो रहा, सो देन यू विल नॉट गेट इट. ओके. सो हे जे आपण
18 अध्याय समजून घेतोय गीतेचे. हे काही मी तुम्हाला मला नाही माहीत मी किती चांगल्या प्रकारे सांगू शकतो आहे. मला त्याची खरंच कल्पना नाही आहे. पण माझा प्रयत्न हा आहे, की मी त्या गीतेला आपल्या डे टू डे लाईफसोबत जोडून तुम्हाला कसं सांगू शकतो. आज त्या गीतेचा, त्या भगवद्गीतेचा आज आपल्या 2026 मध्ये आपल्या आयुष्यामध्ये कसा फायदा आपण करून घेऊ शकतो, ह्याच्यासाठी हे सेशन्स आहेत आणि याच्यासाठी हे करत आहे. म्हणून मी आधीच नाव काय दिलेलं आहे, गीता इन माय वे. म्हणजे माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगत आहे. आय होप ज्या लोकांना आवडत असेल ते लोकं रिपीट पुन्हा पुढचे अध्याय अटेंड करायला येत आहेत आणि येत राहतील. ओके. माझा प्रयत्न हा आहे, की सोप्या भाषेमध्ये आत्ता कसं अप्लाय होईल ना ते, बरोबर आहे, राईट? इतिहासात काय झालं, त्याचं आपल्याला काही एवढं इम्पोर्टन्स नाही आहे. पण ते आत्ता माझ्या लाईफमध्ये कसं हेल्प करू शकते मला, ते जास्त महत्त्वाचं आहे. सो आज आपण अध्याय नंबर 3 बघणार आहोत आणि अध्याय नंबर 3 जो आहे त्याचं नाव काय आहे? कर्मयोग. काय नाव आहे? कर्मयोग. सो आत्तापर्यंत आपण काय बघितलं ह्याच्यावर थोडंसं आपण काय करू? प्रकाश टाकू, लक्ष देऊ. ओके. सो आज आपण कर्मयोग या अध्यायाकडे जाणार आहोत. पण त्यापूर्वी मागील 2 अध्यायामध्ये आपण काय पाहिलं? पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, की अर्जुनाचं मन कोसळते. म्हणजे अर्जुन गोंधळात पडतो. त्याला वाटते, की आता कसं करू? माझ्यासमोर माझेच लोकं आहेत. त्यांना मी कसं मारू? त्यांच्याशी युद्ध करायचं आहे मला. हाऊ इज दॅट पॉसिबल? आणि त्यावेळेस त्याला काही समजत नाही म्हणून तो कोणाकडे जातो? तो गुरूकडे जातो. गुरु कोण आहे? गुरु आहे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्याकडे तो जातो आणि तो म्हणतो, "तुम्हीच सांगा आता काय करू? मला तर काही समजत नाहीये." बघा, म्हणजे त्यावेळेसचा नंबर 1 धनुर्धर, ओके, मास्टर, मास्टर ऑफ मास्टर, ओके. त्यालाही प्रश्न पडतो, की आता काय करू? कसं करू? आणि त्यावेळेसही त्याला कुणाची गरज पडते? गुरुची गरज पडते, एका मेंटरची गरज पडते, एका टीचरची गरज पडते आणि तिथं तो जेव्हा जातो, है ना? आणि तेव्हा मग त्याला भगवान श्रीकृष्ण काहीतरी सांगायला सुरुवात करतात आणि अध्याय 2 मध्ये अध्याय 2 मध्ये गीता सुरू होते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मनाला त्याच्या काय करतात? समजवतात. अर्जुन डिस्टर्ब नाही आहे. लिसन टू मी व्हेरी, व्हेरी केअरफुली. डिस्टर्ब अर्जुन नाही आहे. डिस्टर्ब आहे अर्जुनाचं मन. तसंच डिस्टर्ब आपण नसतो आपल्या आयुष्यामध्ये. डिस्टर्ब असते आपलं मन. आहे ना? आपल्या मनाला आत्ता इथं बसायचं असते, नंतर कुठेतरी अजून जायचं असते. आत्ता सेशनमध्ये असते, आत्ता कुठेतरी फिरायला जाते. सो डिस्टर्ब आपण नाही आहे. डिस्टर्ब आपलं मन आहे आणि त्या मनावर जर का ताबा मिळवला आपण, तर आयुष्यावर ताबा मिळवल्यासारखं आहे. येस, नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. बरोबर आहे? सो मनावर जर का ताबा मिळवला, तर आयुष्यावर आपण आपोआप ताबा मिळवू शकतो. आणि रेकीमध्ये, हीलिंगमध्ये जे काही आपण ब्रेथ वर्क करतो, आईस बाथ करतो, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण तेच शिकवतो, तेच सांगतो, की मनावर ताबा कसा मिळवता येईल. राइट. सो आता अध्याय नंबर 3 त्याच्यामध्ये आपण समजणार आहोत. कर्मयोग म्हणजे त्या मनाला आपण काय करणार आहे आता? कामाला लावणार आहे. ओके. सो मी मागच्या 2ही अध्यायामध्ये सांगितलं होतं, की इमॅजिन करायचं जेव्हा मी तुम्हाला सांगत आहे, स्टोरी सांगत आहे, जेव्हा मी काहीतरी सांगत आहे, तेव्हा तुम्ही इमॅजिन करायचं, की ते दृश्य तुमच्या समोर आहे. तुम्ही ॲक्चुअली त्या कुरुक्षेत्रामध्ये आहात, जिथे हे चालू आहे सर्व काही. सो ते तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल आणि परमनंट तुमच्या डोक्यात फिट होईल आणि तुम्ही कोणाला सांगायचे असलं तर गीता पाठ होऊन जाईल तुम्हाला. यू अंडरस्टँड? चला, तर आजचा जो अध्याय आहे त्याला आपण सुरुवात करू. आजचा अध्याय म्हणजे काय आहे? समजलं आता, मनाला समजलं आता काय आहे. पण आता करायचं काय? हा पडलेला प्रश्न आहे आता अर्जुनाला, की मला समजलं, की बाबा मला माझं कर्म केलं पाहिजे. हे जे समोर लोकं आहेत, जर का मी नाही त्यांना हे केलं, तर ते मला 100% ते तर मला सोडणार नाही आहेत वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याला समजल्या आता. शरीर आहे हे. श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, की हे शरीर आहे. तू काही त्यांना नाही मारत आहे. तू त्याच्या शरीराला मारत आहे. आणि युद्ध करणं हे काय आहे? हा तुझा धर्म आहे, हा तुझा कर्म आहे. हे सर्व त्याला समजलं. नाव अर्जुनाला काय प्रश्न पडलेला आहे? अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे, की जर ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञान जे आहे, ते जर का श्रेष्ठ आहे, तर मग मला युद्ध का करायला लावता? ज्ञानाने जर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात, तर मग मला युद्ध का करायचं आहे? बरोबर आहे?
असंच आपल्यासोबतही आज होते 2026 मध्ये. काय होते? आपण कन्फ्यूज होतो, की सर कर्म नेमकं काय आहे? कर्म म्हणजे आपलं रोजचं काम करणं आहे, आपला संसार चालवणं आहे, आपल्या घराच्या नीड पूर्ण करणं आहे, घरामध्ये किराणा आणणे आहे, मुलाबाळाचे फीस भरणे हे कर्म आहे, की ध्यान साधना करणे, कुठेतरी पहाडावर निघून जाणे हे कर्म आहे. व्हॉट इस कर्म? सो मी बऱ्याचदा मागच्या बॅचेसमध्ये सांगितलेलं आहे, पण जर का इथं तुम्ही नवीन असाल, तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. जो व्यक्ती संसारात आहे, त्याच्यासाठी त्याचं धर्म आणि त्याचं कर्म हे आहे, की त्याने जो काही बिडा उचललेला आहे, त्याने जे काही तयार केलेलं आहे आसपास गोष्टी, त्या गोष्टीला व्यवस्थित चालवणे हेच त्याचं पहिलं कर्म आहे. नाही अब मैं ये सब छोड़-छाड़ के सर हिमालयावर मी जाऊन बसतो आता आणि मी साधना करतो. सो ते कर्म नाहीये तुमचं. तुमचं कर्म आहे, की संसारात राहून तुम्ही साधना कशी कराल? मग काही लोकांना हा प्रश्न पडतो, की सर आता मी साधना करू की करियर करू? राइट? सो दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतील तुम्हाला. म्हणूनच तिथं काय येते? तिथं शिवशक्ती रेखी येते, की बॅलन्स. तिसरी गोष्ट बऱ्याच लोकांना, की "सर मी तर सेवा करत आहे." सेवा. मग सेवा करत आहे तर पैसे कशाला मागत आहे? आणि पैसे मागत आहे तर मग सेवा कशी आली त्याच्यामध्ये? राइट? सो सेवा की पैसे? मी 2026 ची गोष्ट सांगतोय. "सर मला हेल्प करायची आहे." हेल्प कशी होईल? तुझं पोट नाही भरलं तर तू हेल्प करू शकणार का? प्रॅक्टिकल, बी प्रॅक्टिकल. 2026 काय आहे? प्रॅक्टिकल. सेवा आणि पैसे दोन्ही गोष्टी काय करता आल्या पाहिजे? बॅलन्स करता आल्या पाहिजे. राइट? काही लोकं म्हणतात, "सर फ्रीज करा सर्व काही." नाही होऊ शकत. मग काही लोकं समाजसेवेमध्ये आहेत, पण त्यांचे खिसे खाली आहेत. राइट? दोन्हीही गोष्टी करता आल्या पाहिजे. असंही नाही की हे जास्त, असंही नाही की ते जास्त. दोन्हीही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. त्याला म्हणतो आपण सेवा आणि आणि पैसा. सेवा की पैसा नाही, सेवा आणि पैसा. साधना की करियर असं नाही. साधना आणि करियर. ध्यान करावं की काम करावं? ध्यान आणि काम. दोन्हीही गोष्टी. त्याला म्हणतो आपण बॅलन्स. तर तोच प्रश्न कोणाला पडलेला आहे? अर्जुनाला पडलेला आहे. तर मग तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतात, की कोणीही क्षणभर, क्षणभर म्हणजे एका सेकंदासाठी सुद्धा कोणीही कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्मातून सुटका नाही. कोणाचीच कर्मातून सुटका नाही. आपण झोपलो जरी असलो, म्हणजे झोपलेलो जरी आहे आपण, तरी आपला श्वास चालू आहे, आपलं हृदय चालू आहे, आपले विचार चालू आहेत. म्हणजेच कर्म चालू आहे. झोपलेलं जरी आहे तरी. काय चालू आहे? श्वास चालू आहे, हृदय चालू आहे, विचार चालू आहे, डोक्यात काहीतरी. म्हणजेच कर्म चालू आहे. बऱ्याचदा मी सांगतो, की एखादा विचार जरी तुम्ही करता, म्हणजे तुम्ही ती गोष्ट करता. 2 वेळा करतो आपण आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट. एकदा इकडे माइंडमध्ये आणि एकदा ॲक्चुअल लाईफमध्ये. सो जर का आपण एखाद्या गोष्टीचा विचार जरी करत असू, तर आपण ती गोष्ट करत आहोत. त्या गोष्टीला एनर्जी देत आहोत. त्या गोष्टीकडे आपल्या व्हायब्रेशन्स पाठवत आहोत. म्हणून मी करणार नाही, मी संसार सोडतो, हे काय आहे? भ्रम आहे. असं कोण सांगते? मी सांगत आहे का नाही? असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. कोणाला? अर्जुनाला. आणि गीता काय सांगते? की समस्या ही कर्मात नाहीये. समस्या ही आसक्तीत आहे. आसक्ती, की हे झालं पाहिजे. मी हे करत आहे. हे एवढं झालं पाहिजे, एवढं मोठं व्हावं. हे आलं पाहिजे. माझ्या मुलांनी असं वागलं पाहिजे. माझ्या आई-वडिलांनी तसं माझ्यासाठी करायला पाहिजे. आसक्ती. त्याच्यामध्ये काय आहे? समस्या आहे. कारण आसक्ती आली तिथे काय आलं? अपेक्षा आली. अपेक्षा आली मग ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर काय झालं? अपेक्षाभंग. मग तिथून सगळ्या पुढच्या गोष्टी चालू होतील. तर कर्मात त्रास नाहीये. समस्या कर्मात नाहीये. समस्या आहे त्या कर्माच्या मागच्या आसक्तीमध्ये. समजतंय तुम्हाला? येस, नो इन द चॅट बॉक्स. सो कर्मयोग काय आहे? हा अध्याय 3 मध्ये कर्मयोग काय आहे? कर्मयोग आहे जीवनाची कला आहे. काय आहे? जीवनाची कला.
कर्मयोग म्हणजे काय? काम प्लस प्रेम प्लस शुद्ध भावना म्हणजेच कर्मयोग. तिघांचं काम, प्रेम आणि शुद्ध भावना याचं कॉम्बिनेशन म्हणजे कर्मयोग आहे. कर्तव्य सगळ्यात पहिली गोष्ट, की आपली भूमिका काय आहे? श्रीकृष्ण मग सांगत आहेत आता कोणाला? अर्जुनाला, की तुझी भूमिका काय आहे? तुझं कर्तव्य काय आहे? ओळख. तुझं कर्तव्य काय आहे? तुझं काम काय आहे? तसंच आज आपलं कर्तव्य, आपलं काम काय आहे? आपण एक विद्यार्थी आहोत, आपलं काम काय आहे? कर्तव्य काय आहे? अभ्यास करणे. आपण एक पालक आहोत, पॅरेंट आहोत, तर आपलं कर्तव्य काय आहे? आपल्या मुलांना संस्कार देणे. आपण एक शिक्षक आहोत, टीचर आहोत, तर आपलं कर्तव्य काय आहे? इतरांना मार्गदर्शन करणे. ही झाली स्टेप नंबर 1, त्याला म्हणतो आपण कर्तव्य. स्टेप नंबर 2 त्याला म्हणतो आपण निष्कामता. म्हणजे फळासाठी नाही, तर कर्तव्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. फळ तर आपोआप येईल. ओके. फळ आपोआप येईलच, असं होऊच शकत नाही, की इफ यू हॅव डन समथिंग और उसका आपको कुछ मिला नहीं, वो तो मिलेगा ही. फळासाठी नाही, तर कर्तव्यासाठी काम करणं, त्याला म्हणतो आपण निष्कामता. आणि स्टेप नंबर 3 आहे अर्पण. हे माझं नाही, हे कुणासाठी आहे? हे तुझ्यासाठी आहे. धिस इज नॉट माईन, धिस इज डिवाइन. लिहून घ्या हे वाक्य. धिस इज नॉट माईन, धिस इज डिवाइन. हे माझं नाही आहे. हे कुणाचं आहे? हे तुझं आहे. काल परवा कोणाची तरी हीलिंग करत होतो मी, पर्सनल हीलिंग. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं, की हे जे त्रास आहे, हे जे वेदना आहेत, तुम्ही त्याला सांगा, की इट इज नॉट माईन. हे माझं नाही आहे, हे तुझं आहे. व्हेन यू अर्पण, जेव्हा तुम्ही ते अर्पण करता, समर्पण करता, देन इट चेंज. और ये बहुत डिफिकल्ट है, इतना इजी नहीं है कि आप बोल दो और अर्पण हो जाएगा. इट इज़ नॉट दैट मच इजी. टाइम लगेगा उस प्रोसेस में, टाइम 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 टाइम, है ना. सो श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला 3 स्टेप: कर्तव्य, निष्कामता आणि अर्पण. उदाहरणार्थ आपण देवळात गेलो, एखादं फूल अर्पण केलं, एखाद्या पेटीमध्ये आपण काही डोनेशन टाकलं, है ना? देवळाच्या पेटीमध्ये आपण टाकतो. सो मुद्दा हा नाही आहे, की त्याच्यानंतर त्याचं काय होते. मग ते फूल, जो हार आहे तो काढून तो पुजारी टाकून देतो, की ते डोनेशनमधले त्या पेटीतले पैसे कुठे जातात, ह्याचं आपल्याला काय करायचं? आपण आपल्या शुद्ध भावनेने दिलं, दॅट्स ऑल. आपलं काम तिकडे संपलं. तसंच कर्म आहे. तुम्ही तुमचं काम करा. मी हे सुद्धा बघत नाही मागच्या बरेच दिवस झाले, की सत्संगमध्ये कोण बसलेलं असते, कोणते स्टुडंट असतात. आय नेवर गिव्ह एनी अटेन्शन. मेरा काम है 10 बजे शुरू करना, 10:45 10:50 को ख़त्म करना. आपलं काम करा, दॅट्स ऑल. सो बऱ्याचदा मला माहीत नसते, की कोणी अटेंड केलं, कोणी नाही केलं. बिकॉज आय डोंट सी दॅट स्क्रीन, की कोण-कोण आया है. अच्छा हे आले का? अच्छा ते आले का? नो. अपना ओपन करो, काम करो, खत्म करो. त्यानंतरची पुढची स्टेप आहे यज्ञ भावना. म्हणजे देण्याची संस्कृती. याच्यावर आपण बरेचदा बोललो आहे. बघा गीता आपल्याला काय-काय शिकवते. हं? काय शिकवते? यज्ञ म्हणजे काय? आजच्या भाषेत गिव्हिंग बॅक टू सोसायटी. यज्ञात काय करतो आपण? सोडतो काहीतरी, टाकतो काहीतरी, बरोबर आहे? है ना? यज्ञामध्ये टाकतो आपण, राइट? सो यज्ञ आपल्याला काय शिकवतो? देण्याची भावना शिकवतो. निसर्ग काय आहे? निसर्गाचं बघा बरं, निसर्गाचं कसं आहे? इमॅजिन करा जरा, निसर्गाचं कसं आहे? निसर्ग आपल्याला काय देतो? सूर्य काय देतो आपल्याला? पाणी, झाडं, ओके. हे काय देतात आपल्याला? काहीतरी देतात रोज, राइट? ऑक्सिजन देतात. पाणी आपल्याला तृप्ती देते, राइट? सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि आपण फक्त घेतो. आपण फक्त घेतो. सो गीता काय म्हणते? गीता म्हणते, "जो देत नाही तो चोर आहे. जो देत नाही तो चोर आहे." हे कठोर वाटते, पण हे सत्य आहे. जो देत नाही तो चोर आहे. ज्ञान, वेळ, प्रेम, सेवा, हे सगळं काही यज्ञ आहे. हे दिलं पाहिजे. प्रेम दिलं पाहिजे. वेळ, ज्ञान, सेवा हे दिलं पाहिजे. असं कोण सांगते? असं गीता सांगते. त्याच्या पुढचा भाग आहे त्याच ह्याच्यामध्ये. तो आहे स्वार्थाविरुद्ध सेवा. ओके.
सो एकच कृती, पण दोन भावना वेगवेगळ्या. कशा असू शकतात? जिथे स्वार्थ आहे, तिथे काय आहे? ताण आहे, स्ट्रेस आहे, की अरे आज एवढं काम केलं, एवढा रेव्हेन्यू आला पाहिजे, एवढं प्रॉफिट झालं पाहिजे, एवढं जिथे जिथे स्वार्थ आहे, तिथे काय आहे? स्ट्रेस आहे. मग माझं म्हणणं हे नाही आहे, की तुम्ही विदाउट स्वार्थ बिल्कुल 100% वैसा नहीं हो सकता. लेकिन उसको कम कैसे कर सकते हैं हम? हाउ टू रिड्यूस द लेवल ऑफ यू नो स्वार्थ? हाउ टू रिड्यूस दैट? कम करेंगे उसे. सो जिथे स्वार्थ आला तिथे स्ट्रेस येईल मग, की अरे इतना होना चाहिए, अरे इतना मिलना चाहिए. अरे मी तुझ्यासाठी एवढं केलं, अरे मी तुझा बर्थडे सेलिब्रेट केला, तुला तर लक्षातच नाही, वगैरे, वगैरे. बट वही आप सेवा के चीज से करेंगे तो. समजा तुम्ही एखाद्या आश्रमामध्ये गेले, तिकडे काही डोनेशन केलं, कुठे काही गेले, अजून काही केलं समजा, विदाऊट एक्स्पेक्टेशन जर तुम्ही करत आहात, सो तिथे काय मिळेल? समाधान, सॅटिस्फॅक्शन मिळेल की चलो यार किसी का लाईफ में भला किया मैंने. चला बाबा मी 18 अध्याय घेतले गीतेचे, काहीतरी नॉलेज मिळालं, काहीतरी लोकांना सॅटिस्फॅक्शन मिळेगा, राईट? एक डॉक्टर, एक्झाम्पल घेतो मी फक्त डॉक्टरचं. ओके, कोणी डॉक्टर असेल इथे तर वाईट मानू नका. इट्स जस्ट एक्झाम्पल, की एक डॉक्टर आहे समजा, तो जर का फक्त पैशासाठी काम करतो, की मेरे को इतना होना चाहिए रेव्हेन्यू मेरा महीने का, तर तो बर्नआउट होईल आतमधून. हॅपी नाही राहू शकणार तो. पण जर का तो म्हणेल, की माझे पेशंट चांगले झाले पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे, खुश राहिले पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम जे येतात माझ्याकडे घेऊन ते सॉल्व्ह झाले पाहिजे, तर तो दररोज फुलफिलमेंटची फीलिंग येईल त्याला. दररोज हॅपी असेल तो, दररोज आनंदी असेल तो. अँड यू नो दॅट की वाय more than 90% people are struggling in their life because they have some goal set. गोल बिलकुल असलं पाहिजे, पण त्या गोलच्या प्रती जी आसक्ती आहे, की ये नहीं मिला तो कुछ नहीं होगा. सो म्हणूनच एक वाक्य त्याला अजून ॲडिशनल असं आहे, की जो है, जे आहे, त्याच्यात जोपर्यंत तुम्ही आनंदी नाही, तर मग जे तुम्ही मिळवाल त्याच्यातही तुम्ही कधी आनंदी राहू शकणार नाही. आय रिपीट अगेन. व्हेरी नाईस. थँक यू. सो जो है, तुमच्याकडे जे आहे, आपल्याकडे जे आहे, त्याच्यात जर का आपल्याला आनंदी राहता येत नाही, तर आगे जाके जो भी मिलाएंगे हम, जे काही भेटणार आहे, जे काही मिळवणार आहोत, त्याच्यातही आनंदी नाही राहता येणार. कारण सवयच नाही आपल्याला आनंदी राहायची. इट्स अ हॅबिट, राइट? सो अगर तो व्यक्ती जर का हा विचार करतो, की माझा प्रत्येक पेशंट आनंदी झाला पाहिजे, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, तर त्याला फुलफिलमेंटची फीलिंग येईल. उदाहरणार्थ एक शिक्षकाचा घेऊ आपण, की एक शिक्षक आहे जो पगारासाठी काम करतो, की महिना संपला पाहिजे आणि माझी सॅलरी क्रेडिट झाली पाहिजे माझ्या अकाउंटला. तर तो कंटाळा करेल कसा तरी, यार अरे कधी 5 वाजतात, अरे कधी मी घरी जातो, 11 वाजता आलो, अरे आज सुट्टी नाही का? तो ते कॅलेंडर बघत राहील, की अरे सॅटर्डे संडे सुट्टी येते का? अरे हे आलं का? 26 जानेवारी आली का? अरे होळी आली का? अरे धुलीवंदन आलं का? अरे महाशिवरात्री आहे का? अरे शिट, महाशिवरात्रीची सुट्टी गेली माझी. रविवारी आली महाशिवरात्री. सोमवारी आली असती तर किती बरं झालं असतं बरं. रविवार आणि सोमवार सुट्टी भेटली असती. याला काय म्हणतात? कंटाळा. ओके. हाऊ मेनी पीपल आर अंडरस्टँडिंग दिस? टाइप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके. सो कंटाळा, अरे यार! हां? बट यही पे अगर त्याला आनंद आहे, मिशन आहे त्याला, की अरे रविवारी सकाळी 10 वाजता, रविवारी जनरली लोकं काय करतात? झोपतात मस्त 10 वाजेपर्यंत. आज रविवार आहे. आह! इथे आपण 10 वाजता कुठं बसलो आहे? सत्संगमध्ये. 9:30 वाजता तर तयारी करावीच लागली असेल ना आपल्याला उठून. बरोबर आहे? की नाही, नाही और उसका कुछ भी नहीं मिलने वाला. या सत्संगचं काहीच भेटणार नाही आहे. तरीही आपण अरे एक्साइटमेंटमध्ये शिकवत आहे. अरे किती लोकं आले, चला सत्संग शिकू आपण. सो एक अच्छा शिक्षक, जो एक चांगला शिक्षक काय आहे, तो आनंदाने काम करतो, मिशनसाठी काम करतो, की यार जो भी लोग यहाँ पे आके बैठ रहे हैं, ज्यांना पेड पैसे देणं पॉसिबल नाही आहे आणि ते जर काहीतरी शिकतील, तर काहीतरी होईल त्यांच्या लाईफमध्ये, समथिंग विल हॅपन, राइट? सो भावना जेव्हा आपण बदलतो, व्हेन यू चेंज युअर इमोशन्स, युअर लाईफ चेंज. भावना जेव्हा बदलतो, तेव्हा जीवन आपोआप बदलते. सो भावना, त्या काम करण्याची भावना, त्याच्या मागे काय भावना आहे, ते जेव्हा आपण बदलतो,
लाईफ चेंज ऑटोमॅटिकली. ॲटिट्यूड चेंज, युअर अप्रोच चेंज, एव्हरीथिंग चेंज. है ना? राइट? उसके बाद हे सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या स्टेप बाय स्टेप. कुणाला? अर्जुनाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की "मी कर्म करतो कारण लोक ते पाहतात." मी कर्म करतो कारण लोक ते पाहतात. तर काय करतो त्याने आपण? आदर्श निर्माण करतो इतरांसाठी. काय करतो? आदर्श निर्माण करतो. सो आज पालक जे काही करतात म्हणजे पॅरेंट्स जे काही करतात त्यांना कोण पाहते? त्यांना त्यांचे मुलं पाहतात आणि दे डू द सेम. दे डू द सेम. है ना? आज खाना खाने के पहले हर रोज मैं अपने घर पे काय करतो? ते जे ताट वाढलेलं असते त्याला मी नमस्कार करतो. देवाला थँक यू म्हणतो. आता माझे मुलं जेव्हा जेवायला बसतात त्यांनी पाहिलं की पप्पा आपले काय करतात, ते पण तसं करतात. राइट? सो वो आपसे ही तो सीख रहे हैं सारी चीज़ें. शिक्षक, एक टीचर आहे, तो जसं करेल तसे विद्यार्थी फॉलो करतील. मी हे सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे एक पर्सनल गोष्ट सांगतो मी, की मी हे सुद्धा पाहिलेलं आहे, की जसे मी कपडे घालतो, तसे माझे स्टुडंट कपडे घालतात. तसे आपले साधक वर्ग समजा, स्टुडंट नाही म्हणत मी आता, साधक म्हणतो. तसे कपडे ते घालतात. जसं मी हे तिलक लावतो, तसे ते साधक तिलक लावतात. सो दे आर फॉलोइंग. सो इट इज व्हेरी इम्पोर्टंट, की मी काय करतो. कारण मला कोणीतरी बघून तसं करत आहे. राइट? सो त्याला काय म्हणतात? कर्म करतो मी त्याचं कारण हे आहे, की त्याला लोकं बघत आहेत. आदर्श निर्माण होत आहे त्याच्या माध्यमातून. नेता आहे एखादा, है ना? पॉलिटिकल लीडर. तो जसं करतो, समाज पाहतो. समाज तसा करतो. सो आपण कोण आहोत? आपण आदर्श आहोत. प्रत्येक व्यक्ती इथं बसलेला, या मीटिंगमध्ये बसलेला आदर्श आहे ऑलरेडी. तुम्ही जर एक आई आहात, तर तुम्हाला बघत आहे कोणीतरी. तुम्ही एक मावशी आहे, काकू आहे, बघत आहे तुम्हाला कोणीतरी. हाऊ यू बिहेव, दे विल बिहेव इन फ्यूचर. है ना? आप अभी झगड़ा करेंगे अपने पति से तो क्या होगा? वो छोटी-सी बच्ची जो देख रही है ना आपको, उसको समजेगा की अच्छा, पती के साथ झगड़ा करना पड़ता है, फिर ये मिलता है. तर तिची तुम्ही काय करत आहात? पॅरेंटिंग करत आहात. यू अंडरस्टँड? ती जेव्हा लग्न होऊन जाईल, ती म्हणेन की "अरे, मेरी मम्मी तो झगड़ती थी. मेरी माझी आंटी, माझी काकू, माझी मावशी तर भांडत होती. हां, चला मी पण भांडते." राइट? आर यू गेटिंग माय पॉइंट? येस, नो इन द चॅट बॉक्स. ओके. This is what is the Gita for 2026. How many people are understanding this? This is what is the Gita for 2026. है ना? मेरे पप्पा सुबह उठ के या शाम को किताब पढ़ते हैं. सो ते बघेल ना, तर तुमचं मुलगा, मुलगी त्या त्या किताबकडे जाईल. आणि मेरे पप्पा मोबाईल खोलते के बैठते हैं. हा, 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 हो, 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 हे, हे, बघत आहे. तो म्हणे, "अरे! मोबाईल में मजा आता है." सो व्हॉट यू आर डूइंग दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. राइट? आदर्श आहोत आपण. प्रत्येक व्यक्ती इथं बसलेला आहे मीटिंगमध्ये. एव्हरीबडी. आदर्श बनने के लिए कुछ बड़ा करने की जरूरत नाही. आपल्या घरासाठी तर आदर्शच आहोत आपण. काय म्हणता? येस, नो? सो कर्मयोग म्हणजे काय आहे? तिसरा अध्याय जो आहे कर्मयोग, तो काय सांगतो आपल्याला? आपलं जीवन म्हणजे एक मेसेज आहे लोकांसाठी. इट्स अ मेसेज फॉर पीपल. हाऊ यू लिव्ह, इट्स अ मेसेज फॉर पीपल. व्हॉट यू डू, इट्स अ मेसेज फॉर पीपल. हू दोज आर वॉचिंग यू, डायरेक्टली और इनडायरेक्टली. कुछ लोग तो मैंने ऐसे देखे हैं भाइयों और बहनों, ते पार्टी करायला जातात पार्टी. ओके, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. ते पार्टी करायला जातात आणि ते ग्लासचा फोटो असा टाकतात फेसबुकवर, एन्जॉईंग टुडे. अरे भैया, क्यू क्यू, अरे बाबा तू करतो कर, तू तुझं तुझं चालू ठेव, काही हरकत नाही, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. हाँ, बट आप वो दिखा के और लोगों को भी क्या कर रहे हो? उस तरफ लेके जा रहे हो. राइट? येस, नो? अंडरस्टँड? सो आदर्श आहोत आपण. सो हम जो कर रहे हैं, पीपल आर वॉचिंग दॅट. आणि आपलं जीवन म्हणजे एक संदेश आहे लोकांसाठी. त्यानंतर पुढचं आहे काम. काम म्हणजे अतिइच्छा. अतिइच्छा म्हणजे काय आहे? आपल्या आतमधला शत्रू आहे तो. ओके. अतिइच्छा एखाद्या गोष्टीची आसक्ती. जिथे आपण म्हणतो ना, की
एखाद्या गोष्टीची हाव हाव आहे. ओके. गरज एक वेगळा भाग आहे आणि हाव असणे हा एक वेगळा भाग आहे. गरज जिथे आहे तिथे शांतता आहे. पण हाव जिथे आहे तिथे अशांती आहे, की कब नहीं कब मिलेगा? क्यों नहीं मिला? क्यों नहीं मिला? आज अधिक पैसा, अधिक लाइक्स Facebookवर, Instagramवर, अधिक लाइक्स, अधिक फेम, नाव मोठं. याने कधीच समाधान होत नाही. कारण की आज जर का तुम्हाला 500 लाइक्स आले, तर उद्या तुम्हाला वाटेल, की "अरे 500 क्यों आए यार? 1000 क्यों नहीं हुए?" सो नेवर एंडिंग प्रोसेस. आज आपने 1 लाख रुपए कमाए, कल समझेंगे अरे यार 10 लाख रुपए, 10 लाख आए, 1 करोड़ क्यों नहीं आए? नेवर एंडिंग प्रोसेस. कभी नहीं रुकेगा ये। 3,000, 10,000, 5,000, 50,000 करोड़ पे भी जाएंगे आप, तो भी आप सोचेंगे कि अभी 1 लाख करोड़ कैसे करूँ मैं? गुड, वेरी गुड, गलत नहीं है उसमें कुछ भी। बट यू नीड टू नो वेयर टू स्टॉप एंड हाउ टू स्टॉप। पैसे कमाना गलत बात है क्या? नहीं, बिल्कुल नहीं। बट यू शुड बी वेरी वेरी अलाइन कि यस, हाँ, यहाँ तक ओके, आय वॉन्ट दिस, दिस इन, त्याला म्हणतात आपण नियंत्रण, कंट्रोल. कारण समाधान कधीच समाधान नाही आहे. तर ते समाधान आणणे ते आपल्या कोणाच्या हातात आहे? आपल्या. आणि ते कधी होईल? जेव्हा मन कंट्रोल आहे. नाहीतर मग आयफोन किती आला आता? 16? अच्छा, मग 17 येणार आहे का आता? मग 17 पाहिजे मला. मग 18 येणार आहे का? मग तो पण पाहिजे मला. सबसे पहिलेच पाहिजे. ते पण कसं पाहिजे? सबसे पहिले पाहिजे. ओके. दिस इज वेयर यूथ इज गोइंग राइट नाउ. और वो यूथ को गाइड कौन करेंगे? आप और मैं गाइड करेंगे. यस, नो? कैसे गाइड करेंगे? हे गोष्टी जेव्हा आपण समजू तेव्हा इच्छा नियंत्रित करा, नाहीतर तुम्हाला त्या इच्छा नियंत्रित करतील. अंडरस्टँड? इच्छा नियंत्रित करा, है ना? वो कहते हैं ना कि जब तक आप पी रहे हो तब तक ठीक है, लेकिन जब वो आपको पीना शुरू कर दे तब प्रॉब्लेम है ना? सो मनावर प्रभुत्व, इंद्रिये, मन, बुद्धी आणि आत्मा. जर बुद्धी झोपली तर मन राज्य करते. कर्मयोग काय सांगते, की जागृत बुद्धी आपली. उदाहरणार्थ राग येतो, एकदम रिॲक्ट झाल्यापेक्षा थांबा, विचार करा अँड देन टेक ॲक्शन. याला म्हणतात योग. आणि हेच आपल्याला शिकवते मेडिटेशन, रेकी, शिवशक्ती, की यू नो थिंक बिफोर यू रिस्पॉन्ड. एखाद्या गोष्टीला तुम्ही जेव्हा रिस्पॉन्ड करता, बिफोर दॅट थिंक फॉर अ मोमेंट, की क्या मैं जो बोलने जा रहा हूँ वो सही है. सो आजच्या जीवनात कर्मयोग काय आहे? सोप्या भाषेमध्ये, तर घर, आपलं आपलं जे घर आहे तो म्हणजे आपला आश्रम आहे. आपलं जे ऑफिस आहे तीच आपली काय आहे? साधना आहे. आणि आपल्या आयुष्यात येणारे जे काही रस्ते आहेत, रस्ते इन द सेन्स वेगवेगळ्या गोष्टीतून आपण जातो, वेगवेगळ्या अनुभवातून आपण जातो, ती आपली परीक्षा आहे. तर प्रत्येक ठिकाणी योग हा आहेच. कर्मयोग म्हणजे साधं जीवन आणि उच्च विचार. दॅट इज व्हॉट इज द गीता वॉन्ट्स टू टेल अस. ओके. सो शेवटचा मुद्दा हा आहे, की कर्म जे आहेत ते टाळता येणार नाहीत. कर्म तर करावंच लागतील आपल्याला. रोज उठलो आपण, आज उठलो आपण, आपण कर्म करत आहे. मी शिकवण्याचं कर्म करत आहे, तुम्ही ऐकण्याचं कर्म करत आहे, तुम्ही या क्लासमध्ये कर्म आहे, हे चालू आहे. त्याच्यामध्ये भावनांचा बदलही होणार आहे, इमोशन्स चेंज होतील. पण आपल्याला काय करायचं आहे? त्या इमोशन्सला जबरदस्ती नाही, ऑटोमॅटिकली कंट्रोल झाले पाहिजे. ते जबरदस्ती नाही, की हे मुझे करना है. ओके, ऑटो. त्याचं खूप सुंदर उदाहरण देतो, 2 मिनटं थांबा. सो देनारा बनायचं आपल्याला. स्टेप नंबर 3 काय? कुछ ना कुछ दे सके हम इस सोसाइटी को, इस दुनिया को, अपने आसपास के लोगों को. आणि इच्छांवर नियंत्रण. आणि शेवटचं म्हणजे आपल्याला एक आदर्श बनायचा आहे. कुणासाठी? आसपासच्या लोकांसाठी. आपोआप. असं नाही की ये बनना है इसलिए करना. नहीं, नहीं, वो अपने आप ही अंदर से आना चाहिए. उदाहरणार्थ देतो तुम्हाला एक खूप सुंदर, की समोर मस्त आपण जेवायला बसलो आणि समोर मस्त गुलाबजामुन आहे. नाउ इफ आप, अंदर तो चालू है कि खाना है मेरे को, लेकिन आप अवॉइड करो की नाही, 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 डॉक्टर ने नहीं बोला है वगैरे, वगैरे, वगैरे. सो दिस इज झालं हे काय, याला काय म्हणतात? याला म्हणतात जबरदस्तीचं नियंत्रण. तुम्ही जर का ते नियंत्रण केलं आणि खाल्लं नाही तरीही तुमच्या बॉडीमध्ये ते तसंच काम करेल. कारण की तुमची ती इच्छा जागृत झाली होती. म्हणून ते हार्मोन्स ऑटोमॅटिक जागृत होतील बॉडीमध्ये. समजून घ्या, मी फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमची इच्छा जागृत झाली होती, पण तुम्ही खाल्लं नाही तर ते हार्मोन्स तसेच काम करतील जसं की खाल्ल्यावर करतात. पण जर का त्याला इझिली, हां, छान आहे, मस्त आहे, नाही मला नाही खायचं, एवढं इझिली जर का तुम्ही त्याला हे करतात.
आणि वाटलंच की नाहीच होत आहे कंट्रोल, तर बिलकुल एक घास तुम्ही, एक बाईट तुम्ही खाऊ शकता, काही अडचण नाही. पण इच्छा असल्यावरही कंट्रोल करणे, दैट इज यू आर क्रिएटिंग अ सेम इमोशंस इनसाइड योर बॉडी, फिर नहीं खा के भी आपको डायबिटीज हो जाएगा. क्योंकि ते त्याचे हार्मोन्स आपण क्रिएट करत आहोत बॉडीमध्ये. आणि हे फार सत्य आहे. डीप लेवलवर याचा विचार करा तुम्ही नंतर क्लास झाल्यावर. ठीक आहे. सो एका वाक्यात जर का आपल्याला सांगायचं झालं आजच्या अध्यायाबद्दल, तर ते हे आहे की गीता आपल्याला संन्याशी बनवत नाही. ती आपल्याला एक जबाबदार माणूस बनवते, रिस्पॉन्सिबल पर्सन. है ना. गीता आपल्याला हे सांगत नाही की हिमालयात जाऊन तुम्ही तप साधना हे करा. गीता हे सांगते, बाबा तू जिथे आहेस तिथेच थोडासा वेळ काढून साधना कर आणि तुझं जे काम आहे ते बरोबर कर. तर अर्जुनालाही त्यांनी तेच सांगितलं श्रीकृष्णाने, की तू इथे आहेस, आता रणांगणात आहेस, कुरुक्षेत्रात आहेस, तर तुझं काम काय आहे? तू एका राज्याचा शिपाई आहे, तू धनुर्धर आहे, तुझं काम आहे आता लढ आणि काय आहे ते दाखव. ओके. सो अर्जुन आता काय होणार आहे, युद्धात उतरणार आहे. पुढच्या अध्यायामध्ये आपण बघू की काय होते. आणि आता तो एक गुलाम नाही आहे, आता तो काय आहे, आता तो एक योगी आहे. काय आहे? योगी. आणि योगी काय करतोय? त्याचं काम करतोय. तर आता पुढच्या अध्यायात आपण बघू की तो जेव्हा युद्धात उतरतो तेव्हा काय होते पुढं. ओके. पुढं काय होते, कसं होते, हे आपण पुढच्या अध्यायात बघू. पुढच्या रविवारी 10 वाजता आपण भेटू. ओके. आय होप सो आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर चॅटबॉक्समध्ये मला सांगा. आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्री आहे आणि संध्याकाळी 7 वाजता आपण एक ध्यान साधनाचं सेशन ठेवलेलं आहे, विच इज फॉर 7 to 7:40. 30-40 मिनटाचं, 50 मिनटाचं असेल ते. दॅट इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट फॉर एव्हरीबडी. त्याचा मेसेज आणि त्याची जी ही आहे, लिंक आहे, ती तुम्हाला ग्रुपवर तुमच्या मिळून जाईल. सो संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला जॉईन करायचं आहे शार्प. आणि 7 ते 7:40 किंवा 7:50 ते सेशन असेल. त्याच्यामध्ये आपण साधना जी आहे आजची महाशिवरात्रीची ते करणार आहोत. एक मेडिटेशन आपण करणार आहोत, साधना करणार आहोत. ह्या 2-3 गोष्टी आपण करणार आहोत. ठीक आहे जी. ओके. ओके. ठीक आहे. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट, 4 वाजता एक स्पेशल सेशन ठेवलेला आहे काही लोकांसाठी, नॉट फॉर एव्हरीबडी. ज्या लोकांना त्या सेशनचं नाव आहे बी फॉर बिझनेस. ओके. त्या सेशनचं नाव आहे बी फॉर बिझनेस. सो ते सेशन पण आहे 4 वाजता, त्याची पण माहिती तुम्हाला ग्रुपवर येईल. सो आज आपले कंटिन्युअस 3 सेशन आहेत. एक आहे हे सकाळचं झालं, एक आहे 4 वाजता आणि एक आहे 7 वाजता. ठीक आहे. सो तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही तिन्ही अटेंड करा, ॲज पर युअर चॉईस. सो जे बी फॉर बिझनेस सेशन आहे ते स्पेशली आहे for those people who want to start a business, or who want to learn business, who want to start something by their own, by their घरून त्यांना काहीतरी चांगलं काहीतरी करायचं आहे. सो त्यांच्यासाठी ते फार चांगलं सेशन राहील. 4 ते 5, 5:30 राहील. त्यानंतर 7 वाजता आपलं मेडिटेशन आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. लव यू ऑल. टेक केअर. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. पुढच्या रविवारी आपण भेटू आणि पुढच्या रविवारी आपण पुढचा अध्याय, अध्याय नंबर 4, त्याच्यावर आपण चर्चा करू. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.